काही दिवस आम्ही सातत्यानं पाहतोय की दिल्लीमध्ये राहुल गांधी एक खिंड लढवता आहेत मतदार याद्यांमध्ये असलेल्या आक्षेपासंदर्भात. इथे तुम्ही आहात, आदित्य ठाकरे आहेत, काही पक्ष आहेत, सगळेजण सातत्यानं आवाज उठवतायत. पण असं असताना सुद्धा या सगळ्या गोंधळामध्येच निवडणूक आयोगानं काल निवडणुका सुद्धा जाहीर केल्या. तर आता पुढची भूमिका एक्झॅक्टली काय आणि कशी असणार आहे? एक तर गेले काही महिने आम्ही सातत्याने सांगत होतो की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे. आता काही लोक म्हणतात हे तुम्ही आत्ताच का सांगताय, पूर्वी का नाही सांगितलं. याबद्दलची माहिती आम्ही इलेक्शन कमिशनला विचारली होती की तुमच्याकडे डिजिटल कॉपीज आहेत, हे आम्हाला द्या, आम्ही त्याचा अभ्यास करतो, लगेचच्या लगेच ते सांगतो. आम्हाला इलेक्शन कमिशनने सांगितलं की तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. मग आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मागितलं, ते दिलं नाही. त्यामुळे थोडासा वेळ लागला. पण आता जो काही अभ्यास केलेला तो लोकांसमोर यावा यासाठी आम्ही बरेच काही दिवस, महिने प्रयत्न करत होतो. त्याला उत्तर इलेक्शन कमिशनने तर काही दिलंच नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने बोलत होते की हे खोटं बोलतायत, नरेटिव्ह सेट करतात. असं काहीच झालं नाही. हे सगळं झालं. काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांनी आमचं काम थोडं सोपं केलं, त्यांचं अभिनंदनही आम्ही केलं. आशिष शेलार साहेबांनी जेव्हा आम्ही 1,00,000 लोकांचा मोर्चा काढला सत्य, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्व नेते होते, त्या दुसऱ्या दिवशी आशिष शेलार साहेबांनी प्रेस घेतली आणि त्यांनी मान्य केलं, थोडं वेगळ्या स्टाईलनी, थोडंसं त्यांनी हिंदुत्वाकडे विषय घेण्याचा प्रयत्न केला. काही नावं त्यांनी दाखवले जे दुबार आलेत, त्यांचं अभिनंदनही आम्ही केलं. पण आम्ही कुठेही जात धर्म बघून काही केलं नव्हतं. आम्ही पुराव्यासकट दाखवलेलं की आम्ही सगळ्या समाजाच्या, जाती धर्माच्या लोकांचं नावं दोनदा आलीत असं दाखवलेलं आहे. ते झालं लगेच इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स काल झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांनी तिथं प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं की दुबार नाव आलं, जे आहे आलं 2 स्टार लावणार, 3दा नाव आलं तर 3 स्टार लावणार. म्हणजे इलेक्शन कमिशनने आता स्वीकारलं. आम्ही जे म्हणत होतो, आम्हाला जे वेड्यात काढलं जात होतं, आता कुठेतरी सिद्ध झालं की आम्ही योग्यच बोलत होतो. आता हे झाल्यानंतर आमची अपेक्षा होती की हे इलेक्शन थोडंसं पुढे ढकललं जाईल, सगळ्या याद्या साफ केल्या जातील. पण आता शेवटी इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्थेसारखं काम न करता बीजेपीचं एक एक्स्ट्रा बॉडी असल्याचं काम करतं. आता आमचे नेते काय बोलतात बघावं लागेल. पण तरी सुद्धा जर लढायचं झालं तर पलीकडे काय आहे त्यांच्याकडे? तर पैसा आहे, ताकद आहे, गुंडाशाही आहे, ईव्हीएम आहे, व्हीव्हीपॅट आमच्याकडे नाही आहे, बऱ्याच काय गोष्टी आहेत. आणि आमच्याकडे काय तर सामान्य जनता आणि साधे कार्यकर्ते यांच्या हिमतीवर आम्ही सर्वजण लढू.